कमळी, तुझी आई कुठे आहे ग? ती इथे काय येत नाहीये? अगं तिला माहिती आहे ना इथे आता सगळं सुरळीत आहे म्हणून. तुझ्याशी सुद्धा काहीच कसा नाही कॉन्टॅक्ट केला तिने. तुला पण माहिती नाही का ती कुठे आहे ते? आज राजन असं काय बोलत होता? त्याचं आणि गौरीचं काही भांडण तर झालं नसेल ना? कमळी, गप्प कायस तू? काहीतरी बोल ना. मला कितीतरी दिवस तुझ्याशी या विषयावर बोलायचं होतं. बोल काहीतरी. कुठे आहे गौरी? आजी, मी बी आईला शोधायचा प्रयत्न करतोय. आणि बाबांच्या मनात काय सुरू आहे ते बी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. खरंच करशील? हो करशील तू. तूच हे करू शकतेस कमळी. तूच हे करू शकतेस. गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मी जुन्या गोष्टीतच अडकून राहिलाय. पण मी समज सोडून पुढे निघून आलोय. आता पूर्वीसारखं काय बी राहिलं नाही राजा. आता ना आपली मुलगी राहिली ना मी तुमची गौरी राहिलो. कानावर आलं माझ्या ते ड्रिंक करायला लागलेत आता. मी ऐकलं त्यांना माणसं सोडायला आली होती घरी. नको नको ते बोलून गेलो मी समजा. माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर इतका परिणाम होईल असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. चुकलं माझं, खरंच चुकलं. मी असं नाही बोलायला पाहिजे होतं त्याच ते. आई, बायको म्हणून मी त्याच ते होणारा हा त्रास नाही गो बघू शकत. आई काहीतरी कर ग, आई काहीतरी कर. नाही आता आता मीच काहीतरी करायला पाहिजे. आता मी त्यासनी परत जाऊन भेटणार आणि त्यासनी समजा खरं खरं सांगणार का आपली मुलगी जिवंत आहे. कमळीच आपली मुलगी आहे. त्या कामिनीमुळे झालंय समजा. समजा समजा खरं खरं सांगणार त्यासनी. समजा सांगणार. काका, काय करताय तुम्ही? कमळे, अगं हा ब्लॅक टी आहे. हा तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आज तर समजू नका, गैरसमज करून घेऊ नका. तिचा सुद्धा माझ्यावर विश्वास नव्हता. म्हणून तर ती आयुष्यात पुढे निघून गेली माझ्या. तुम्ही की नाही एक काम करा, माझी आणि गौरी मावशीची भेट घालून द्या. म्हणजे कसं मी बोलतो त्यांच्या संग. कमळे, आता त्याचा काहीही उपयोग नाही बाळा. कारण तिने आता दुसरं लग्न केलंय. आणि कसं आहे, आता या वयामध्ये मला तिच्या संसारात ढवळाढवळ अजिबात करायची नाहीये. ज्या गोष्टी मी देऊ शकलो नाही त्या गोष्टी जर तिला आता मिळत असतील तर तिला जगू दे ना. का त्रास द्यायचा तिला, नाही का? वय नवा, मग तुम्ही बी सगळं सोडून द्या आणि तुम्ही बी पुढे जा. तुमच्या आईसाठी, आजींसाठी तुम्ही एवढं करू शकताय की नाही? त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी महत्वाचं आहे का सांगा? नाही, कोणी नाही. होय ना, मग झालं तर त्यांच्यासाठी तुम्ही सोडा. असं नाही, मला वचन द्या आधी तुम्ही दारू पिणार नाही म्हणून. कमळे, बर नाही पिणार. बरं ते ठेवा, मी तुम्हाला एक गंमत दाखवते. ठेवा ठेवा ठेवा. मी की नाही आमच्या आबांसंग असं करायचं. द्या टाळी.
चालली आहे. येतो. राजन, तू दारू पितोयस? आत्या, ब्लॅक टी आहे हा. ग्लासामध्ये ग्लासामध्ये तू ब्लॅक टी पितोयस? हे बरं आहे. आता तुलाच माहिती तू ब्लॅक टी पितोयस की काय पितोयस ते. रागिणी, गप्प बस जरा. वा, छान राजन, छान, मस्त. म्हणजे स्वतः दारू प्यायची, तमाशे करायचे, लोकांना त्रास द्यायचा आणि मलाच बोलायचं रागिणी शांत हो. राजन, तू इतके वर्ष त्या गौरीवर प्रेम केलंस, तुला कधी माझं प्रेम कळलं नाही ना? अरे तू मला कधी आनंदात सुद्धा नाही ठेवलंस. तू माझ्यासाठी काहीही करू शकला नाहीस, कळलं? अरे खरं तर माझंच चुकलेलं आहे. मीच माझ्या मुलीला तुझ्या गळ्यात मारलंय, असं झालंय मला. आता काय करशील? हे घे ना, हे घे, पी पी. तुझी, तुझ्या आयुष्याची, माझ्या मुलीची, तुझ्या मुलीची, सगळ्यांची वाट लावून टाक. पी पी म्हटलं ना, पी. घे, पी. घे हातात, पी. राजन, तुला माझ्या कधीच भावना समजल्या नाहीत रे. मला कधीच जपलं नाहीस. अरे पण आपल्या मुलीचं काय रे? तू तिला नेहमी दुसरी असल्याची जाणीव करून दिलीस. काय मिळालं तुला हे सगळं करून? बोल ना, काय मिळालं हे सगळं करून तुला? आणि त्या गौरीने, तिने सुद्धा तुला इग्नोरच केलं ना? असं तर आयुष्यच. आई, चल जाऊया आपण. पालत्या घडावर पाणी याला कधीच काही कळणार नाही. आपला वेळ नको वाया घालू. चल चल घाई, चल. मला वचन द्या आधी तुम्ही दारू पिणार नाही म्हणून. बरं, नाही पिणार. त्या गौरीने, तिने सुद्धा तुला इग्नोरच केलं ना?